नमस्कार आणि जय महाराष्ट्र सर्वांना. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आहे आणि आपण आजपासून एक नवी सिरीजची सुरुवात करत आहोत. मित्रांनो, हा या सिरीजमधला पहिला व्लॉग आहे. या व्लॉगमध्ये आपण सांगलीतील फेमस ठिकाण अर्थात नरसोबाच्या वाडीचा दर्शन घेणार आहोत. हे मंदिराचं एंट्री पॉईंट आहे मित्रांनो. इथं सुरुवातीलाच तुम्हाला पार्किंगसाठी जागा आणि काही खाण्याचे ठिकाणं दिसतील. त्यानंतर जवळपास 1 किलोमीटर चालल्यानंतर आपल्याला मेन मंदिराचं एंट्री पॉईंट चालू होईल. एंट्री पॉईंटच्या जवळ येताच तुम्हाला पेड्यांची दुकानं दिसतील. हे मंदिर मिरजेपासून काही किलोमीटरच्या अंतरावर आहे. मंदिर आहे तर श्री दत्तदेवांचा, पण याला नाव हे नरसोबाच्या वाडी असं पडलं आहे. ते का पडले त्याचा इतिहास जर कोणाला माहिती असेल तर कृपया कमेंटमध्ये कळवा. आता आपल्या मेन गेटद्वारे एंट्री होत आहे, तुम्ही बघतच आहात. मित्रांनो, एंट्री होताच तुम्हाला दर्शन घेण्यासाठी पहिल्यांदा नदीमध्ये जाऊन पाय धुवावं लागते. ही नदी अर्थात कृष्णा नदी आहे या मंदिराच्या जवळ. मस्तपैकी तुम्ही नदीमध्ये पाय धुवू शकता किंवा तुम्हाला जर बोटिंग करायचं असेल तर बोटिंगही करू शकता. नदीमध्ये पाय धुतल्यानंतर आपली भेट होते एका लांब रांगेशी. मित्रांनो, या ब्लॉगमध्ये तुम्हाला श्रींचे फोटो दाखवणे हे शक्य नाही, कारण की तिथल्या मंदिराच्या प्रशासनाने आम्हाला अलाउड नव्हते केलं की फोटो घेण्यासाठी. मित्रांनो, जर तुम्हाला सांगलीमध्ये एकदम बेस्ट ठिकाणामध्ये फिरायला जायचं असेल तर हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही काम होतील. तुमचे देवांचे दर्शन देखील होईल आणि चांगले निसर्गरम्य ठिकाण देखील बघाल. कृष्णा नदीच्या काठेला स्थित हे दत्त मंदिर अतिशय फेमस आहे सांगलीमध्ये. हा आपला पहिला व्लॉग.